आप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय प्रकाशभाई यांचा वाढदिवस आज विविध तालुक्यातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे प्रकाशभाईंनी जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे। याची प्रचिती आज त्यांच्या वाढदिवसाला जमलेल्या अलोट गर्दीवरून दिसून आली। प्रकाशभाईंचे सर्वांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यांची सामाजिक काम करण्याची हातोटी यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। मात्र यंदाचा वाढदिवस केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न राहता त्यांनी निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हरित महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला। वाढदिवसानिमित्त आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आणि कार्यकर्त्याला प्रकाशभाईंनी रिटर्न गिफ्ट म्हणून विविध प्रकारच्या फळांची आणि फुलांची झाडे भेट दिली। यामध्ये आंबा, लिंबू, डाळिंब, पेरू, काजू, चाफा, चिकू, जांभूळ आणि सीताफळ अशा अनेक जातींच्या रोपांचा समावेश होता। केवळ हार तुरे स्वीकारण्यापेक्षा प्रत्येकाच्या दारात एक झाड लावले जावे ही त्यांची धडपड उपस्थितांना भावली। प्रकाशभाईंच्या या कल्पक नियोजनाचे आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। गोड साखर कारखान्याचे चेअरमन प्रकाशभाई पताडे यांचा वाढदिवस महागाव येथे उत्साहात संपन्न होत आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध तालुक्यातील मान्यवर इथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत। आपल्या परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीशदादा पाटील साहेब आहेत। पाटील साहेब, आज भाईंचा वाढदिवस आहे, कशा प्रकारे शुभेच्छा द्याल तुम्ही? आमचे मित्र आणि गडिंग्लज गोड साखरचे चेअरमन प्रकाशभाई पताडे आज 54व्या वर्षात ते आयुष्याची सुरुवात त्यांनी 54व्या वर्षात आता सुरू झालेली आहे। तर खरोखर त्यांना मला भरभरून शुभेच्छा द्यायच्या म्हणून आम्ही सगळीच मित्रपरिवार भाईंचा परिचय सांगायचा म्हटला तर मैत्री कशी करावी हे भाईंच्याकडनं शिकण्यासारखं आहे। आणि भाईंच्या घराण्याचा एक वारसा आहे। कैलासवासी धोंडीराम पताडेंनी जशी आयुष्यामध्ये माणसांची जोपासना केली आणि त्याचप्रमाणे कारखान्यातसुद्धा अनेक वर्ष त्यांनी चांगलं काम केलं आणि त्याच पद्धतीनं त्यांच्याच पायावर पाय ठेवून प्रकाशभाई पताडे आज कारखान्याचे चेअरमनची धुरा कठीण परिस्थितीत कारखाना असतानासुद्धा त्यांनी तो धुरा घेतली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तो कारखाना चालवण्याचा प्रयत्न ते केलेला आहे। निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली हा चांगला कारखाना चालेल यात निश्चित आम्हाला विश्वास आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी तालुक्यातल्या अनेक मित्र जोडण्यामध्ये आज त्यांची मैत्री खूप चांगली आहे। म्हणजे हेमंत कोलेकरांच्यापासून ते अनेक मित्र म्हणजे सर्वपक्षीय मित्र त्यांच्या संबंधित असणारे सगळे त्यांच्या पाठीशी ठाम आहोत आम्ही सगळे। आणि त्यांचे उर्वरित आयुष्य ते भरभराटीचं सुखसमृद्धीचं आणि आनंददायी आणि आरोग्यदायी त्यांना जावं असं परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो। धन्यवाद। त्यांनी आज वाढदिवसानिमित्त एक रिटर्न गिफ्ट म्हणून झाडे जगवा असा एक संदेश दिलेला आहे, त्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल काय बोलाल? आत्ता या देशामध्ये आणि या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं पर्यावरणाची गरज आहे आणि पर्यावरण टिकवण्याकरता आणि झाडांचं महत्त्वाचं ते आज झाडाचं महत्त्व आपल्याला समजायला लागलेलं आहे। पाऊस पाणी हा जो काय परिणाम व्हायला लागलेला आहे तर ही आपल्याकडं झाडांची कत्तल केली चालली आहे। पण ते कत्तल केल्यानंतर एखादं झाड तोडल्यानंतर 10 झाडं लावावीत असं हे जो काही शासनाचं एक धोरण आहे तर तशा पद्धतीनं हे धोरणाचं अंमल करण्याचं काम भाई पताडे करतायत। अनेक फळांची झाडं किंवा निसर्गात जो समतोल ठेवणारी जी झाडं आहेत ती सगळं निसर्गाचं समतोल ठेवणारी झाडं आज खऱ्या अर्थानं तिने एक देऊन अतिशय चांगला उपक्रम तिने राबवलेला आहे की ह्यातनंच एक संदेश जातो की बाबा जी माणसं झाडं जगवतात ती माणसं जगवायला कमी पडणार नाहीत हा एक संदेश आहे त्यातला। आणि त्यांनी ते माणसं जगवण्याचं काम खऱ्या अर्थानं ते करतायत आणि त्या पद्धतीनं झाडं देऊन एक संदेश समतोल ठेवण्याचा निसर्गाचा एक भाग तिने केलेला आहे खऱ्या अर्थानं। आमचे मार्गदर्शक नेते गडिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय प्रकाशभाई पताडे यांचा आज वाढदिवस आहे। यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही न्यू लसूण जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा मुतना गावातून या सगळ्या पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आज आम्ही शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहोत। तर त्यांना बिल
त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभू दे व त्यांच्याकडून असेच समाजकार्य घडत राहू दे या शुभेच्छा सगळ्यांच्या वतीने देतो. वाढदिवसानिमित्त चेअरमन साहेबांना हार्दिक शुभेच्छा आमच्या कामगार युनियन मार्फत. तालुक्यातून जिल्ह्यातून बऱ्याच लोकांनी फोनद्वारे मला इथं येऊन माझा सत्कार म्हणजे गडिंग्लज सतीश पाटील असून दे नंदाताई बांबुळकर ह्या सर्वांनी येऊन मला शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचा सर्वांचा मी आभारी आहे.